बघ असं बऱ्याच वेळेला होतं ना, जेव्हा आपलाही आपल्यावरती विश्वास नसतो, आपल्याला वाटतच नसतं की आपल्यामध्ये तेवढं मेरिट आहे. कारण स्वाभाविकपणे आपल्याला वाटतं की अरे मी कुठे यार, हे बाकीचे सगळे छान आहेत, माझं इतकं नाही. तेव्हा अशी काही माणसं असतात ज्यांचा पता नाही कैसे पण आपल्यावरती खूप विश्वास असतो आणि त्यांना असं माहीत असतं की तुझं खूप कमाल काहीतरी होणार आहे. तुझ्या आयुष्यातली ती माणसं कोण होती ज्यांचा तुझ्या तेव्हा विश्वास होता जेव्हा सिद्धार्थ जाधवचाही स्वतःवरती विश्वास नव्हता? नाही, खूप लोक आहेत. म्हणजे मी किती आपलं पॉडकास्ट तर वेगळ्या लेव्हलला जाईल. कारण प्रत्येक वाटेवर प्रत्येक वेगळी माणसं मला भेटत गेली आणि ती अजून आहेत. म्हणजे ती भेटत गेली नाही, ती आली आणि थांबली. म्हणजे किती महत्वाचं आहे. हो यार, म्हणजे माझा मोठा भाऊ डॉक्टर लवेश जाधव, जिथून म्हणजे माझी फॅमिली आणि त्यात डॉक्टर लवेश जाधव म्हणजे तो वेगळा म्हणजे दीपस्तंभ वगैरे एकदा कुठल्यातरी इंटरव्ह्यूमध्ये मला शब्द सापडला होता, की ते तो लाईट हाऊस तो जो जातो बघ फोकस. म्हणजे मी अंधारात आहे, पण तो बरोबर तुला रस्ता दाखवत असतो ना, तसा माझा भाऊ माझ्या आयुष्यात आहे. माझी फॅमिली, मग तृप्ती आल्यानंतर आयुष्यात तिने ज्या पद्धतीने सपोर्ट केला होता किंवा फोकस ठेवलं होतं मला. मग अमित भंडारी आहे, ज्याने जो प्रत्येक वेळेला सांगत असतो मला काहीतरी. मग नावच आहेत गं. मग नावं घ्यायची म्हणजे ती फटाक्यांची माळ आहे. म्हणजे तू पंढरीनाथ कांबळे, पॅडी, भरत जाधव सर, अंकुश दादा, केदार शिंदे सर, ज्यांनी लोचा दिला. त्यानंतर विकास कदम. मग पुढे गेल्यानंतर म्हणजे बघ टप्पा आला. मग पुढे गेल्यानंतर महेश मांजरेकर सरांच्या बरोबरीने काम करता मग पुढे क्षितिज पटवर्धन आहे, समीर विध्वंस आहे, आदित्य सरपोतदार आहे, अमय वाघ, रितेश देशमुख सर आणि ज्यांनी अमय खोपकर दादा, त्याच्यानंतर तेजस्विनी पंडित, संजय जाधव, उमेश कामत. तू किती लोकांची नावं घेशील. म्हणजे वेळोवेळी उभं राहणं फक्त मी तुझ्यावर आहे सांगणं नाही, उभं राहणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे देवेंद्र पेम सर ज्यांनी किंवा जयवंत भालेकर, तो माझा दादाचा मित्र आहे, ज्यांनी मला पहिल्यांदा संधी दिली देवेंद्र सरांकडे घेण्याची. मग देवेंद्र पेम सरांनी मला जे काही शिकवलं इम्प्रोव्हायझेशन, मग त्याच्यावर सगळी गोष्टी करत गेलो. नाटकं आली, मग केदार सर भेटले. देवेंद्र सरांमुळे पॅड्या भेटला, पॅड्यामुळे केदार सर भेटले. मग केदार सरांमुळे हसाच्या कटपू, मग गंगोबे नॉन मॅट्रिक, मग आपण यांना असलात का. मग तिथून पुढचा प्रवास सुरू झाला, तो लोचा झाला आणि आणखीन पॉप्युलॅरिटी. मग सिनेमे, जत्रा आणि या सगळ्या गोष्टी करता मग आयुष्यात तृप्तीने सपोर्ट करणं. मग अमित भंडारी, मग महेश मांजरेकर सरांनी म्हणून मग तू म्हणालीस ना की विनोद शिकवला किंवा विनोद समजवला देवेंद्र पेम सरांनी. विनोदाला पॉलिश केलं केदार शिंदे सरांनी आणि खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंटही केला मला. आणि त्याच्यावरती महेश सर आले आणि त्यांनी सांगितलं तू विनोदाच्या पलीकडे जाऊन काम करू शकतोस. आणि मग तशी कामं दिली मला. लालबाग परळपासून सगळेच सिनेमे. आणि मग जिथे थांबलो होतो आयुष्यात, जिथे आदित्य सरपोतदार आला, क्षितिज पटवर्धन नावाचा मित्र आला, अमय वाघ आहे, रितेश देशमुख सर ज्यांनी मला फोन करून सांगितलं होतं फास्टर फेनेला की मला माहिती आहे की तुमचं खूप मोठं नाव आहे मराठीत, तुम्ही खूप मोठे कलाकार आहात, पण तुम्ही छोटीशी भूमिका करताय फास्टर फेनेमध्ये, पण आपण त्यांना चांगलं प्रेझेंट करू. तेजस्विनी पंडित, उमेश कामत, संजय जाधव दादा, ते तर येऊन भेटायचे, मला फिरवून यायचे. म्हणजे महेश सर म्हणजे काम नव्हतं तर महेश सर फोन करायचे, काय चाललं सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव, काय नाही ये इकडे. ऑफिसला बसवायचे, स्टुडिओला बसवायचे. तेजस्विनी पंडित, उमेश कामत आणि संजय जाधव तर मला भेटायला यायचे. गोष्टी डिस्कशन करूया, काय करू शकतो. अरे यार सतत ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी. अमित भंडारी फोनवरून मला काय गोष्टी सांगायच्या. केदार सरांनी आणि प्रसाद कामी तर माझ्यासाठी गेलं एवढं नाटक काढलं. मला असं म्हणायचं ती खूप माणसं आहेत, म्हणजे यांच्या बरोबरीने खूप माणसं आहेत ज्यांची नावं काही आता डोक्यात नसेल, पण ते माझ्यावर आयुष्यात आहेत. तर ही लोकं असतात आणि तुमच्या आयुष्यात अशी लोकं पाहिजे जे तुमची कॉलर पकडायला पाहिजे, तुमच्या कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे, पण तरीही ते तुमच्यावर असायला पाहिजेत. ही गोष्ट तुझ्या आयुष्यात, ही गोष्ट आत्ता तुला वाटते इम्पॉर्टंट आहे, पण ती नाही आहे, त्याच्या पलीकडची एक गोष्ट आहे. हे किती महत्त्वाचं हे सांगणार आहे. आणि आता मी काही लोकांना, जे मला हे लोक सांगतात ना, मी त्या लोकांना सांगतो की म्हणजे आत्ता धिंगाणाच्या वेळेला ते एक फिनालेला एक प्राईज होतं, कार होती, एक 4 व्हीलर कार होती. ती कार एका धिंगाणेबाज कलाकाराला मिळणार होती. आणि मी ना फक्त पाहिलंय अभिजित सावंत त्याला मिळाली होती जेव्हा तो जिंकला होता इंडियन आयडल. त्याच्यानंतर अशी काही कोणाला कार नाही मिळाली. आणि मराठी टेलिव्हिजनच्या हिस्ट्रीमध्ये तर असं कोणाला मिळालंच नाही रियालिटी शोमध्ये. ती कार मला मिळाली. सो मी मराठी इंडस्ट्रीतला पहिला कलाकार आहे जो अशा कुठल्या रियालिटी शोमध्ये अशी 4 व्हीलर कार जिंकलाय. म्हणजे जिंकला इन द सेन्स त्याला ती प्राईज म्हणून दिलेली आहे. मी तेव्हा एक गोष्ट असं म्हणालो की यार काही तुम्हाला डाऊन वाटलं की बघा सिद्धार्थ जाधवकडे, असं मी स्वतःच म्हणालो ग त्या फ्लोमध्ये. कारण मी खूप असा जरा इमोशनल झालो होतो. मी म्हणालो की बघा यार, की मला खरंच एक 2013 ते 17 हा काळ बघताना मला असं वाटायचं काय होईल की नाही. आणि 2024 पर्यंत 7 वर्षात मी पुन्हा एकदा त्याच
17 पासून 2.0 स्टायलिंग विलिंग गॉगल विगल पासून वेगळ्या झोनला सिद्धार्थ जाधव. तर तुम्ही इन्स्पायर करणं खूप गरजेचं आहे.